विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. आपल्या आयुष्यात प्रत्येकाशी आपले विचार जुळतीलच असं नसतं. कधी कोणाचं मत वेगळं असतं, कधी आपल्याला ते पटत नाही. पण इथेच खरी परीक्षा असते, नातं जपायचं की अहंकार वाढवायचा. मतभेद होणं चुकीचं नाही, पण त्या मतभेदामुळे मनभेद होणं हे चुकतं. थोडं थांबा, समोरच्याचं ऐका, त्याच्या जागी स्वतःला ठेवा. कदाचित त्याचंही काहीतरी बरोबर असेल. नातं टिकवायचं असेल तर थोडं वाकावं लागतं, थोडं समजून घ्यावं लागतं. कारण जिथे अहंकार मोठा होतो तिथे नाती तुटायला वेळ लागत नाही. आणि जिथे मन मोठं असतं तिथे मतभेद असूनही नातं टिकतं. म्हणून विचार मोठे ठेवा, मन शांत ठेवा आणि मतभेदांना हसत हसत स्वीकारायला शिका. कारण शेवटी बरोबर असणं इतकं महत्त्वाचं नाही जितकं नातं टिकवणं महत्त्वाचं आहे. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज दूर होवो. तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि योग्य दिशा मिळो. आणि प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा देवो. श्री स्वामी समर्थ.